मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात विविध ठिकाणी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे। जुन्नर शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक 5 रस्ता चौक येथे हे साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावत जाहीर पाठिंबा दर्शवलाय। पाहुयात। मराठा समाजाचा आरक्षण मिळावं या निमित्तानं चालू असलेल्या या उपोषणाला सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। खरं तर आम्ही सर्वच तालुक्यातील नेते मंडळी काल नारायणगावला उपस्थित होतो, उपोषणाला त्या ठिकाणी होतो, आज जुन्नर या ठिकाणी आहे। आणि नक्कीच मला असं वाटत नाही का माऊलींनी आता जे काही आपल्याला सांगितलं कशासाठी आरक्षण पाहिजे, गेले अनेक वर्षापासून आपण हेच सांगतोय का कशासाठी आपल्याला आरक्षण पाहिजे। आता खरी वेळ आहे की आपल्याला उतरणं गरजेचं आहे आणि आरक्षण मिळवणं गरजेचं आहे। अभिनय तो कमी नाही। खरं तर जरांगे पाटलांनी जो रणशिंग पुकारलाय त्याला आता रस्त्यावर उतरणं काळाची गरज आहे। आणि मला असं वाटतं का जरांगे पाटलांच्या ज्या सभा झाल्या त्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी सभा झाल्या नाही। अशा सभा झाला आणि मराठा समाज एकवटला गेला। भविष्य काळामध्ये जर आपण आज जर उतरलं नाही, आरक्षण मिळवलं नाही तर आपल्याला परत याच्या पुढे आरक्षण मिळणार नाही। कारण मला असं वाटतं का आता ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लागू होती किंवा होईल किंवा देश एकमुखी राजवटीकडे वाटचाल करत आणि त्याच्यातून आपल्याला आरक्षण मिळणं अवघड होईल। खरं तर आरक्षणाच्या आपल्याच समाजासाठी आपण आज आरक्षण मारतोय ही खरं तर खंत आपल्या मनामध्ये आहे। कारण आपला समाज आहे आणि आपल्या समाजातून थोडं थोडं आरक्षण लोकांना दिलं पाहिजे। त्याच्याऐवजी आपल्यालाच आज आरक्षण मागायची या ठिकाणी वेळ आलेली आहे। आम्ही सर्व मंडळी खरं तर या आरक्षणाच्या पाठिंब्याबरोबर आहे। भविष्य काळात या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठ्यांचे मोर्चे निघतो अथवा उपोषण होऊ किंवा पुढे आपल्याला जाण्याची वेळ आली तरी पण आम्ही सर्व मंडळी आपल्याबरोबर राहू असं या निमित्तानं सांगतो। या आरक्षणाला पाठिंबा देतो आणि थांबतो। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी चाललेलं साखळी उपोषण आणि या उपोषणामध्ये शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव असेल, जुन्नर असेल या ठिकाणी होत असणारे उपोषण आणि ज्याची सुरुवात गेल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटलांनी इथूनच केली। उपोषणाची सुरुवात जेव्हा इथून झाली आणि त्यांचं सभेचं रूपांतर खेडमध्ये होतं त्यावेळी देखील आम्ही त्यांची भेट घेतली। कालवा समितीची बैठक असून सुद्धा ती बैठक करून मी त्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि नुसते मराठा आरक्षणामध्ये सगळेच म्हणण्यापेक्षा आमच्या महिला देखील तितक्याच ताकदीने आपल्या पाठीशी आहेत असं आम्ही त्यांना आश्वासित केलं। आणि कधी हात केला असता कारण उद्याच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो आहे आणि तो असताना प्रत्येक माता पित्याला काय वाटतंय, कुटुंबाला काय वाटतंय, समाजाला काय वाटतंय या भूमिका माऊलींनी आता या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। आरक्षणाच्या मध्ये येणाऱ्या अनेक आरक्षणामध्ये आपण गाव पातळीवर ज्या पद्धतीने सहकार्य करतो त्या समाजाला त्याच पद्धतीने सगळ्यांनी मिळून आज मराठा आरक्षणासाठी या आरक्षणामध्ये उतरलेल्या प्रत्येकाचा विचार करून त्यांच्या भावनांचा विचार करून आपण एकत्रित यावं। कुणीही बघ्याची भूमिका घेऊ नये, प्रत्येकाने सामील व्हावं ही भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी उपस्थित आहोत। या ठिकाणी अनेक मान्यवर बोलणारे आहेत परंतु महत्त्वाचं आहे की माऊलींनी सांगितलं की तालुक्याचे आमदार मराठा आहेत आणि त्यांनी या ठिकाणी राजीनामा देऊन आपलं भूमिका द्यावी। कारण भाजपच्या देखील आमदारांनी आपला राजीनामा देऊन आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की वेळ पडली तर निवडणूक सुद्धा लढवणार नाही पण मी मराठा आरक्षणाच्या मागे आहे। अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी लोकप्रतिनिधी घेतो त्यावेळेला लोकांना ते अभिप्रेत असतं। लोकांच्या भावनांची कदर करून निश्चितपणाने मला विश्वास आहे की आपल्या जुन्नर तालुक्याच्या आमदार देखील अतुलजी बेनके ही भूमिका आज बजावणार आहेत। त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि सत्यशील भाऊंनी सांगितलं की कधीही काही होऊ शकतं
कारण आणीबाणी जशी अचानक लागली तसं इथे राष्ट्रपती राजवट लागू शकते. अशा परिस्थितीच्या तोंडावर या ठिकाणी सचिन भाऊ सांगितलं तशी मी सहमत आहे की काही होऊ शकतं. आपण किती जागरूक आहोत, आपण किती मोठ्या पद्धतीने 5 वर्षाचं बाळ देखील तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे आणि त्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येकाने करण्याचा प्रयास करत असताना यामध्ये युवक मोठ्या संख्येने उद्या उतरणार आहेत. मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्यातले युवक ज्यावेळी उतरतील, माझं आव्हान की युवकांसोबत त्यांच्या घरातल्या बहिणी असतील, त्यांच्या असणाऱ्या घरातल्या काकी ज्यांना घेऊन निघू शकतात त्यांना घेऊन उतरलं पाहिजे आणि ते चित्र वेगळं असं निर्माण केलं पाहिजे. कारण वर्षानुवर्ष अपेक्षित असणारे आणि उपेक्षित असणारा हा मराठी सकल समाज आपल्याला हात देतो. त्या हाकेला साथ देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत. एवढंच या मंचावर असणाऱ्या सर्वांना बोलण्याची भावना व्यक्त करण्याची भूमिका आहे. पण संतोष नाना असतील कारण नारायणगावमध्ये पण सुरू आहे. कालच सत्यशील भाऊने तिथे जाऊन देखील पाठिंबा दिलेला आहे. जिथे जिथे म्हणून आपल्याला संधी मिळेल ती सोडू नका. आपली भूमिका तिथे मांडा आणि मांडता आली नाही तर लेखी द्या पण पाठिंबा द्या अशी भावना या ठिकाणी व्यक्त करते आणि शब्दांना विराम देते. या ठिकाणी सत्यशील दादा आहेत, अशा इथे तुम्ही आहात, आमदार विद्यमान आमदार की आपण आहात, आपण कोणत्या ना कोणत्या पक्षाचं नेतृत्व करत आहात, या ठिकाणी आहात. आज सगळे कार्यकर्ते मराठा समाजाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार आहात का? आता झालेलो आहोत. आम्ही दिवसभर ही मंडळी इथे बसते, आपण दिवसभर थांबणार आहात का? दिवसभर बसतोय आम्ही. नाही पत्रकार बंधू, निश्चितपणाने आमची इच्छा असून सुद्धा प्रशासनाने जी निवडणूक लावली ती 26 ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. तुम्हीच सांगितलं की सर्व पक्षाचे नेते आपण या ठिकाणी उपस्थित आहात, पण त्या त्या गावांमध्ये काही प्रकारचा विवाद किंवा त्यांना लागणारी मदत होण्यासाठी प्रयास सगळ्यांनी आम्ही केलेले आहेत. त्यामुळे त्या अडचणीमुळे या ठिकाणी बसता आलं नाही तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी उपोषण आहे त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देत असताना त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम जे उपोषणाला बसले आहेत, जे सतत बसून आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. कुठेही कमी पडणार नाही. जिथे मिळेल तिथे तो वेळ त्यांना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हेही सांगतो. निवडणूक महत्वाची की आपला समाज महत्वाचा? समाज महत्वाचा आहे, पण समाज व्यवस्था चालवण्यासाठी त्या गावागावामध्ये असणारी ही सटवीच्या रूपाने येणारी निवडणूक आहे. ती गावाचं भविष्य लिहत असते. गाव कारभार खासदारकी आमदारकी परवडली, पण ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटलं की तिथे असणारं भावकीचं नातं असतं, गावाचं नातं असतं, ते देखील सांभाळलं पाहिजे. ते जर आपण सांभाळू शकलो नाही तर इकडे हे जे सुरू आंदोलन आहे याच्यामध्ये सगळे आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत. ज्या 26 गावं सोडून बाकीची गावं आहेत ते यामध्ये मोठ्या संख्येने उतरतील. हा प्रयास देखील आमचा राहील. प्रत्येक कार्यकर्ता कसा उतरेल, कार्यकर्ती कशी उतरेल ही सुद्धा आमची भूमिका. आम्ही कमी पडू देणार नाही. ताई, आपण जरांगे पाटील आले होते तेव्हा गैरहजर होते. मला वाटतं मीडियाचं लक्ष कमी आहे किंवा भाऊचं लक्ष नसेल पण जुन्नर पुरता मर्यादित आहे. पण ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात गेली की जरांगे पाटलांना आम्ही भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या की भाऊ नुसते तरुण नाही, या ठिकाणी शेतकरी नाही आणि चाकरमानी नाही तर महिला सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ही त्यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या शुभेच्छा सगळी काही प्रकाशित झाल्या. तुम्हाला नसतील पोहोचल्या तर पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही अंतिम टोकाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा आणि मराठा सुद्धा अनेक मंडळी या भूमिकेला जाहीरपणाने पाठिंबा देतात. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या या ऐतिहासिक भूमीमध्ये जुन्नरच्या परिसरामध्ये या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय स्तरावरची तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी गेली 4-5 दिवस ज्या 72 कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून या ठिकाणी हा उपक्रम सुरू केला आहे, ते सगळे माझे जीवाभावाचे सहकारी. 4-5 वर्षापूर्वी सरकार घ्यावे अशा प्रकारचे ह्या मराठा आंदोलनामध्ये लाखांनी मोर्चे निघाले. कुठं घोषणा नाही, कुठं बाकीचं काही इतर घोषणा युद्ध नाही, राजकीय पुढाऱ्यांना अग्रभागी नाही. आमच्या कुमारी असतील, त्या ठिकाणी माता असतील, ज्येष्ठ सामान्य कार्यकर्ते असतील, यांना पुढं मान देऊन
लाखाचे मोर्चे आपल्या पुणे शहरामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेले पाहिजे. जगाच्या ज्या काही महत्त्वाच्या मॅनेजमेंट असतात, घडामोडी असतात, त्यांनी सुद्धा या मोर्चाची नोंद घेतली. मोर्चे मोठाले परंतु आपल्याला अपेक्षित जे काय आहे ते साध्य करणार नाही. अशा अतुल भाऊंनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की आम्ही मराठा आरक्षण पिढ्याना पिढ्या हा समाज जो आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून सुद्धा अनेक सोयीपासून वंचित राहिला. आम्ही सगळे राज्यकर्ते आम्ही जर आता या भूमिकेला जाहीरपणाला पाठिंबा दिला नाही, ही मागणी आमची मान्य करून जर घेतली नाही तर आपण राज्यकर्ते म्हणून घ्यायला सुद्धा त्या ठिकाणी पात्र नाहीत. पुढची पिढी आम्हाला माफ करणार. त्या सगळ्या भावना आमच्या तीव्र आहेत. म्हणून जरांगे पाटलांनी आर आणि पार अशा प्रकारची भूमिका पार पाडून अलीकडच्या काळामध्ये ह्या आंदोलनानं सगळा महाराष्ट्र उभा आडवा राजकीय सांस्कृतिकदृष्ट्या ढवळून काढलेला आहे. आंतरवलीला असेल त्या ठिकाणी आणि इतरही ठिकाणी त्यांचे लाखापेक्षा जास्त मोठ्या संख्येनं असलेले मोर्चे कोणत्याही प्रकारच्या मॅनेजमेंटशिवाय सहजपणानं उत्स्फूर्तपणानं त्या ठिकाणी यशस्वी होतात. याचा ते परिपाक म्हणून आम्हा सगळ्यांची ही महत्त्वाची अशा प्रकारची भूमिका आहे की आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य असं ते जरा बाजूला सारून सगळ्यांनी प्रांतांना ह्या सगळ्या उपोषणांना या चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे. मराठा समाजामध्ये आपण जन्माला आलो, वडिलांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम करत असताना पुढच्या पिढीचा दुवा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आता आपण आपल्या काही क्षणिक पद असतील किंवा काही स्वार्थ असेल बाजूला सारून मोठ्या उदाहरणानं आणि मोठ्या जिद्दीने या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. ही आपली प्राथमिकता आहे याची आपण नोंद घ्या. आणि धन्यवादी मळ पारगाव पासूनच्या गावांनी आणि इकडं आपल्या वैष्णवधामपर्यंतच्या या सगळ्या गावांनी या जुन्नरच्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या आमच्या तरुण सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या ह्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी गेले 3-4 दिवस या साखळी उपोषणाचा उपक्रम सुरू केला आहे. आणि त्यांनी जोपर्यंत ह्या प्रश्नाची चढ लागत नाही तोपर्यंत उपोषण अशाच प्रकारचं सुरू राहील किंवा त्याचा प्रतिसाद वाढता राहील अशा प्रकारची भावना व्यक्त केली. आपण आज उपस्थित असलेले स्टेजवरचे सगळे वेळोवेळी या मंडळींच्या उपोषणाला आणि या उपक्रमाला पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणाला आमच्या सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा आहे. ही चळवळ यशस्वी व्हावी, अभियान यशस्वी व्हावं अशा प्रकारची आमची भावना आहे. सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीनं आपण या ठिकाणी साखळीबद्दलचे उपोषण करत आहोत. या उपोषणाला भेट देण्यासाठी तालुक्यातील सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्यांचं मी समाजाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र आपल्या मराठा समाजाला मिळालं पाहिजे. आरक्षणाची समाजाला गरज काय तर 40-45, 50% मार्क मिळणारी मुलं मुली ही नोकरीमध्ये असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना नंबर मिळतो. परंतु आपल्या समाजाची मुलं 80% 90% 95% मार्क पाडतात. परंतु त्यांना नोकरीसाठी असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना झगडावं लागतं. हे का तर आरक्षणामुळे होतंय. म्हणून आपल्याला आरक्षणाची गरज आहे. राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल MPSC UPSC ची परीक्षा होते. इतर समाजाला 200 रुपये फी आहे, 200 रुपयाचा डीडी काढावा लागतो आणि माझ्या मराठा समाजासाठी 700 रुपये ते 1000 रुपयाचा डीडी काढावा लागतो. पुढे जाऊन काय होतंय पेपर लिकेज, भरती वस्ती आला. पुढच्या वेळेला ज्या वेळेला 1-2 वर्ष त्याच्यामध्ये तपासामध्ये जातात, पुढच्या वेळेला ज्या वेळेला भरती होते त्यावेळेला पुन्हा एकदा माझ्या समाजाला 700 ते 1000 रुपये भरावे लागतात. त्याचा पेपर असतो पुण्यात, मुंबईत 1000 रुपये एक्स्ट्राचे खर्च होतात जाण्या येण्यासाठी राहणं आणि मग 1500 ते 2000 रुपये खर्च करायचे. पेपर लिकेज होतो, त्याच्यात भरती होत नाही. जरी झाला तरी मेरिट लिस्ट प्रमाणे त्याचा नंबर त्या ठिकाणी लागत नाही. म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. खऱ्या अर्थानं समजा एखादा आता गेल्या वर्षी एक ओतूरची कन्या जी 10वी मध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम आली, तिने तिचं घर जर तुम्ही पाहिलं तर तिची झोपडी होती.
ती खांबळ्याच्या लाईटमध्ये अभ्यास केला आणि तिची गुणवत्ता असताना देखील तिला शिक्षणासाठी ज्यावेळेला अडचण आली त्यावेळेला समाजानं आपल्या बांधवांना तिला वर्गणी काढून तिचा निधी म्हणजे तिची शालेय फी भरली. म्हणजे ही जर आरक्षण असतं तर तिला मोफत सुविधा मिळाली असते, तिचं शिक्षण झालं असतं. म्हणजे जी मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. आणि आता थोडस कडू बोलतो, आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या ज्या शाळा आहेत एकही मराठ्याचा नेता पुढे आला नाही की हिची गुणवत्ता आहे, मीला फुकट शिक्षण देतो, मीला शिक्षणासाठी दत्तक घेतो असं म्हणणारा कोणी नेता नाही. आणि आज नेते मंडळी सांगतात आम्हाला आरक्षण नकोय, तुम्हाला नाही घ्यायचं तुम्ही घेऊ नका. पण ज्याला सर्वसामान्याला गरज आहे, जो सर्वसामान्य आज खरोखर त्याची हालाकीची परिस्थिती आहे, आर्थिक निकषानुसार जो बिकट आहे, गरजवंत आहे, त्याला तुम्ही काय न्याय देणार आहात? मग तुम्ही आजपर्यंत अशी भूमिका घेतली का की बाबा याची गुणवत्ता आहे, हा 90% पुढे आहे, याला आपण शिक्षणासाठी दत्तक घेतलं पाहिजे, बाकीची आर्थिक मदत करू नका, परंतु त्याला पायावर उभं करण्याचं काम आजपर्यंतच्या कोणत्याही मराठा नेत्याने केलेलं नाही. ही खंत आहे, ही विद्यार्थी वर्गाची खंत आहे. आता आजूबाजूला चर्चा होते, समोर कोण बोलत नाही, पण ही खरोखर खंत आहे की ज्या वेळेला समाज आपल्या लोकांना मोठं करतो तर आपण समाजासाठी काय करतो हे तपासण्याची गरज आहे. आणि मराठा आरक्षणाच्या याच्यानुसार सर्व सकल मराठा समाजाची आता एक मागणी आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. ही जी मनोजदादा जरांगेंची मागणी आहे तिला सकल मराठा समाजाचा या ठिकाणी पाठिंबा आहे. आणि आता सर्वच नेते मंडळी या ठिकाणी बसलेली आपल्याच समाजाची आहे. तुमच्याविषयी सर्व पदाधिकाऱ्यांविषयी नितांत आम्हाला आदर आहे, परंतु लढा आता मराठ्यांच्या अस्मितेचा आहे. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटून देऊ नका. तुम्ही समाजाच्या मागे उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि आमची तीच मागणी आहे. तुम्ही आमच्या बरोबर या ठिकाणी आता या आंदोलनामध्ये उभं राहिलं पाहिजे. सर्व नेत्यांनी काही हरकत नाही 1-2 दिवस बसायला. भाऊली शेख तुम्ही आंदोलनात सहभागी झाली पाहिजे. तुमच्या सर्व नेते मंडळीविषयी आम्हा कार्यकर्त्यांना नितांत आदर आहे. तुम्ही सर्वपक्षीय नेते मंडळी आहात, सर्वांचा आम्हाला आदर आहे, परंतु आता लढा मराठ्यांच्या अस्मितेचा आहे आणि या मराठ्यांच्या अस्मितेसाठी आपण समाजाबरोबर या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शिवाजी महाराज यांना वंदन करून शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये अवघ्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे, मराठा संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील हे मागच्या 4-5 दिवसापासून अंतरवाली सराटी या त्यांच्या गावामध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे सकल मराठा समाजानं तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटने आहे या आमरण उपोषणाला साखळी पद्धतीनं का होईना पाठिंबा द्यावा याकरता आपल्या शिवजन्मभूमी तालुक्यामध्ये जुन्नर, नारायणगाव, तेजेवाडी, बेले या ठिकाणी सकल मराठा समाज साखळी उपोषण करतोय. त्याचाच एक भाग छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये सकल मराठाच्या समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. खरं तर मराठ्यांना आरक्षण का पाहिजे हे आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. शैक्षणिक जी दरी निर्माण होते त्यामुळे येणाऱ्या नव्या पिढीच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण झालेली आहे. भटकावं लागतं, किंबहुना त्यांना प्रवेश मिळत नाही. अशा वेळेला त्यांच्या मनामध्ये खरं तर द्वेषाची भावना निर्माण होणं साहजिक आहे. मराठा समाज हा मूळ शेतकरी समाज आहे, कुणबी आहे आणि मुळातच कुणबी समाजाचा समावेश हा इतर मागासवर्ग या प्रवर्गामध्ये सरकारने अर्थात केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी केलेला आहे. विशेषत्वानं महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये अनेक कुटुंबांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. आज देखील भटक्या जमातीमध्ये जर ताई एखाद्याला कागदोपत्री काही पुरावा मिळत नसेल अमोलभाऊ, तर तिथं सरकारने एक स्पेस ठेवला आहे की स्थानिक पातळीवरती पंचनामे करून जर तिथल्या बुजुर्गांनी, वयस्कर लोकांनी, पाटलाने, सरपंचांनी तशा प्रकारचा दाखला आणि अहवाल दिला की होय हा या एका जातीतला ठाकर समाजातला आहे किंवा भटक्या या जातीतला आहे, तर स्थानिक पंचनाम्याच्या आधारे तशी प्रोव्हिजन आहे की त्याला त्याच्या जातीचा दाखला देण्यात यावा. तसे अनेक दाखले आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रयत्न करून अनेक
जमातीच्या लोकांना दिले. दुर्दैवानं अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमध्ये. समजा एक भावकी खंडागळ्यांमध्ये एखाद्याचा कुणबीचा दाखला असेल तर खरं सगळ्या खंडागळ्यांना कुणबीचा दाखला दिला पाहिजे. तसं इतर जातीच्या लोकांमध्ये तुम्ही ती स्पेस ठेवली आहे, पण दुर्दैवाने तसं घडत नाही. आणि त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला एक जरी पुरावा असला, म्हणजे ज्या भावकीमध्ये एक खंडागळे जर तिथं कुणबी आहे तर सगळ्यांना तो दाखला देण्यात यावा. आपला आणि पलीकडचा लढा थोडा मराठवाड्यामध्ये निजामशाही होती, निजामाची राजवट होती, हैदराबाद संस्थान होतं, त्यामुळे त्यांचे प्रश्न थोडेसे वेगळे, आपले प्रश्न थोडेसे वेगळे. असं जरी असलं तरी परंतु सरसगट मराठ्यांना कुणबीचे दाखले देण्यात यावे ही रास्त मागणी आहे. कोणाचं आरक्षण आम्हाला नकोय, कोणाच्या आरक्षणात आम्ही वाटेकरू होऊ इच्छित नाही. आम्हाला आमच्या समाजाची जी आर्थिक विषमता, आमचा समाज जो पिछाडलाय, पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडे खूप जमिनी होत्या, तो काळ तसा होता. एकत्र कुटुंब पद्धतीत नंतर विभक्त होत गेल्यानंतर आज जर बारकाईनं आपण सगळ्यांनी विचार केला, प्रत्येकाने आपापल्या कुटुंबात डोकावलं तर आपल्या आजा पंजाची जमीन असेल ती आज आपण गुंठ्यावरती आलो. आपल्या मुलांना जी परिस्थिती भयावह होत चालली, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली. अशा वेळेला आम्हाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं या राष्ट्र मागणीसाठी आपला बांधव, आपला भाऊ मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांना सकल मराठा समाज जुन्नरच्या वतीनं आपण सारेजण पाठिंबा देतोय. माझी सकल मराठा समाजातल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, भावा बहिणींना विनंती आहे, काहींना या आरक्षणाचं थोडंसं महत्त्व लक्षात येत नाही. शालेय विद्यार्थ्यांना काल आम्ही त्यांच्याबरोबर बोललो कॉलेजांवरती जाऊन. हा लढा तुमच्यासाठी हे ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर अनेक मुलं, सकल मराठा समाजाची अनेक मुलं आज तिथं तास 2-2 तास नारायणगाव स्टँडला येऊन आमच्या बरोबरीनं बसतायत. निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना याची जाणीव लोकांमध्ये करून देणं गरजेचं आहे. सकल मराठा बांधवांना माझी विनंती आहे, आता नाहीतर परत कधीच नाही, ही आपली शेवटची वेळ आहे. असं आंदोलन पुन्हा होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मनोजजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा जिंकायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहूयात. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हा लढा पुढे ठेवत असताना ज्याला जसं जमेल, जिथं जमेल तिथं जाऊन या लढ्यासाठी आपण साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना आव्हान करतो. आणि या शिवजन्मभूमी जुन्नरमधून खरं तर काल सन्माननीय आमदार साहेब नारायणगावला आले होते. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही येतायत, ते कळालं मला. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, एकमेव मराठा आमदार जो होईल. आणि मला वाटतं एका भाजप आमदाराने, मला नाव आठवत नाही, पण त्यांनी स्वतः राजीनामा देऊ केला किंवा ती मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे. माझी देखील आपल्या स्थानिक आमदारांकडे हीच मागणी आहे. तुम्ही मराठा समाजाचं नेतृत्व करताय, तुम्ही मराठा आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. निश्चितपणानं आपण जर अशा प्रकारचे विषय घेतला, आपण जर तसा विचार करून मराठा समाजासाठी आपण जर राजीनामा दिला तर निश्चितपणानं सारा मराठा समाज आपल्या सोबतीनं राहील. पुन्हा एकदा या मराठा समाजाचे आदरणीय मनोजजी जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीनं मनापासूनच्या पाठिंबा देत असताना सगळ्यांनी आपण शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा लढूयात आणि आपल्या हक्काचं आरक्षण मिळवून घेऊयात. धन्यवाद.